बस आपल्याकडं कसे थोडे सुज्ञे म्हणजे थोडे चाप्टर आहे आपले लोक, पण विदर्भातले एकदम भोळे बाबडे लोक खूप श्रद्धा बच्चू कडू साहेबांवर खूप. बिचारे एवढे ट्रॅक्टर घेऊन सगळे हजारोच्या संख्येने गेले, महिन्याचा शिदा ते घेऊन गेले. व हे वाघाची डरकाळी स्वातंत्र्य सेनानी सारखी भगतसिंग सारखी डरकाळी एका रात्री ते मीडिया समोर आले. तर मी खरोखर पत्रकार जे आहे ना मीडियावाले त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी ज्यावेळेस प्रश्न केला की आता आंदोलन होणार का, त्यावेळेस बच्चू कडू साहेब काय म्हणले माहिती का, नाही आता आम्हाला तारीख भेटली म्हणे. मग तुम्ही हे मॅनेज झाले, मग त्यांना तारीख भेटली म्हणजे हे मॅनेज झाले असंच म्हणावं लागेल ना. मग यांना जर कर्जमाफी आज या क्षणाला जर पाहिजे होती त्यांनी तारीख घेतलीच कशासाठी. सगळ्यात मग यांना कर्जमाफी घेतल्याशिवाय याच घरीच येणार नव्हती, तर मी यांनी तारीख घेतलीच कशासाठी. याही मॅनेज झाले म्हणूनच घेतली ना. घेतली तर घेतली 9 महिन्याची घेतली 9 महिन्याची घेतली, आताची नाही ना घेतली. आणि त्यात काय बोलले माहिती का, आता डिजिटल आहे. बच्चू कडू त्या बैठकीच्या अगोदर 2 दिवस अगोदरचं भाषण मी तिथं स्वतः होतो. हे म्हणे की आता डिजिटल आहे सगळं, यांना जो डाटा काढायचा ना हे ताबडतोब काढू शकता, मग वेळ कशासाठी. बरं, यांनी वेळ मागितली म्हणजे बच्चू कडूला हे कळत नाही का. वेळ मागायचं कारण यांचं असं आहे, आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका होऊन जातील म्हणजे यांची पोळी भाजून जाईल. यांना पुढची गरज नाही ना. यांना आज कसं आहे, 2 यांच्या महत्त्वाच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे या निवडणूक यांच्या याच्यावर करून घेतील. कर्जमाफी देणार बस, याच्यावर परत शांत बसणार. काय वाटतं शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे, कारण की जो तो फक्त आपल्या पोळीवर तूप कसं येईल हाच विचार करतो. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी एकच केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी राजकारण हे जुने जे एवढे राजकारण ते संपवलेच पाहिजे. काँग्रेस असेल किंवा भाजप असो किंवा कोणताही पक्ष असो, बरोबर नाही. हे संपवल्याशिवाय पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही, बरोबर ना. काय वाटतं दादा. काय नाही, आता आम्हाला बोलायचंच नाही. या शेतकऱ्याविषयी आम्हाला बोलणंच लाज वाटायला लागली. आता या शेतकऱ्याला लाज वाटत नाही आणि या शेतकऱ्याला बोलून काही फायदा नाही. आता यांनी कांद्याचा सपाटा केला, मकाचा केला, आता मका आयात करायची, सोयाबीनची ती स्थिती. मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं. शेतकऱ्याला म्हणा आता बस बोंबलत, जसं ये या पक्षातून त्या पक्षात जात्या तर शेतकऱ्याला आता हे भीक मागायला लावणार आहे. आता चाललं म्हणा मग आता तुमचंवालं. तुम्हाला काही मदत झाली का. मदत झाली ना, तुटपुंजी मदत 1500 रुपये हेक्टरी झाली ना. हेक्टरी हेक्टरी किती क्षेत्र आहे तुमचं. आमचं आहे ना 2 हेक्टर क्षेत्र आहे. 2 हेक्टरला दिले 1500 रुपये. 2 हेक्टरला 1500 रुपये दिले. एकूण पैसे किती आले मग. पण 3000 आले ना. अरे मग भरपूर आले ना. मग भरपूर झाले. आता ते आम्हाला 10 वर्ष पुरणार आहे तेवढे. आम्हाला काय करायचं. जोरात दिवाळी झाली तेवढ्या पैशात होऊन जाईल. बरं दिवाळी कशी साजरी झाली. दिवाळी पूर्वीच दिले होते ना त्यांनी, आता फक्त ते दाखवलं त्यांनी. 2 मिनिटं फक्त एक प्रश्न करायचा तुम्हाला. या. पुढे तुमचं नाव काय आणि कुठून आलेले तुम्ही. सोन्या बापू गोविंद आजगी वळत गावाला. काय दिवाळी कशी साजरी केली. दिवाळी एकदम बकास झाली. काहीच नाही, पैसा नाही, लाडू बर्फी करंजा पुऱ्या काहीच नाही.